आई वॉज टेलिंग यू कि अगर हम पूरी तरह इस कुंडली का आधार पकड़ ले लें, उस आधार के ऊपर अगर हम इन्वेस्टमेंट की बात करें तो आज चांदी जो है 51,900 टू 52,400 तक है। चांदी में एक अच्छी बढ़त दिखाई देगी। सोना जो है, क्योंकि गुरु इस वक्त भी 20/5 तक वृषभ राशि में, शुक्र की राशि में नीच का होकर बैठा हुआ है, तो मित्रों एक बात तय है कि सोने में एक बार हम इसी चैनल के माध्यम से 33,000 से सोना शॉर्ट करते, मतलब ये बोलते आए हैं कि घटाते आए हैं, तो सोना एक बार 28,500 का आंकड़ा देखेगा और 20 तारीख के बाद, 20 मई के बाद सोने में वापस बढ़त होगी। मगर अगर मुझे सोना, चांदी, तेल, पुन्हा तुम्हाला विचारतोय, 20 मेच्या नंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढणार आहेत असं तुम्ही भविष्य वर्तवताय, असं तुम्ही भाकीत करताय? नक्कीच। सोन्या 20 मे नंतर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचे की 20 मे नंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढतील असं पंडित राजकुमार शर्मा म्हणतात। गेल्या 7 महिन्यामध्ये पंडित राजकुमार शर्मा यांनी केलेली जी फटकेबाजी आहे, वेगवेगळ्या व्यक्तींचं, वेगवेगळ्या संस्थांचं आणि बाजाराचं जे काही भविष्य त्यांनी वर्तवलंय, त्यातलं जवळपास 97% भविष्य जे आहे ते जसंच्या तसं खरं ठरलंय। त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायलाच हवेत, पण आणखी आपण एक खंतही व्यक्त करायला हवी, ती म्हणजे 20 मे नंतर अनेक माता भगिनींचा लाडका असलेला सोन्यासारखा धातू हा महाग होणार आहे। बिलकुल, पंडितजी, सोना महाग होणार, चांदीला पण हां, चांदीचं मला असं वाटतंय की चांदी हे वर्षाचा राजा धातू असणार, राजा धातू असणार। म्हणजे नंबर 1 आय विल से, नाही, खरं तर सोन्याला राजधातू म्हटलं जातं, हो, पण हे आता या वर्षामध्ये चांदीला राजधातू तसं कसं म्हणतात की सोना 33,000 पासून खाली पडला, बरोबर 28,000 येणार पर्यंत येऊ शकतात, पण चांदी आता 50,000 वर, 50,000तून तुम्ही हे बघा की 62,000 आणि 70,000 पर्यंत पण जाऊ शकतात। म्हणजे आज तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्ट केला तर नक्कीच तुम्हाला कमीत कमी 30 ते 35% वर्षाचा फायदा होऊ शकतो।